या ठिकाणी आजच्या सत्राचे प्रवाचक आदरणीय पूजनीय श्रद्धेय प्रातस्मरणीय वाघोदा निवासी आदरणीय विश्वनाथ बाबाजी बाबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी ज्ञान मंचावर आसनस्थ व्हायचं आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये एकदा स्वागत करूया। या ठिकाणी आजच्या सत्राचे प्रवाचक आदरणीय पूजनीय श्रद्धेय प्रातस्मरणीय विश्वनाथ बाबाजी वाघोदा बाबांचं स्वागत करण्यासाठी आमंत्रित करतो। श्रीमान सद्भक्त रवींद्र पंढरीनाथ चौधरी भाऊंना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय पूजनीय आजचे प्रवाचक बाबांचं स्वागत करायचं आहे। सर्वांनी हात जोडायचे। मी श्लोक म्हणेल, पाठीमाग आपण म्हणायचं। वयन सगुण महंता त्रिदंडी साधनवंता अर्पितो गंधक्षता श्री गुरुवे नमो नमः। ब्रह्मविद्येचे वेलाऊळ प्रकाशिला देवदयाळ भाव सुमनांची माळ अर्पितो भावे तया नमन श्री गुरुपदा जेने दाविले आनंद कंदा तोपकार मजन फिटे कदा देवा परमानंदा तूच फेडी श्री गोपाल कृष्ण महाराज की। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्री गोपाल कृष्ण महाराज की। हा 23वा श्रीदत्त जयंती सप्ताह आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी आयोजित ही व्याख्यानमाला या व्याख्यानमालेचे आयोजक परमपूज्य आदरणीय श्रद्धेय परमादरणीय श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे बंधुराज राजधर बाबाजी, या ठिकाणी उपस्थित ही सर्व शास्त्री मंडळी, तपस्विनी, आमचे दादा बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम आपण कालच ज्यांचं दशक्रिया ही संपन्न झाली ती आमचे राजधर बाबांच्या मातोश्री शांताबाई लासूरकर त्यांच्या देहाच्या आई होत्या। त्यांना आजची ही सभा माझ्या वतीनं त्यांना आपण सर्वांनी 1-2 मिनिट स्तब्ध शांत आहे त्या जागेवरच बसून त्यांना आपण श्रद्धांजली समर्पित करायची। सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामय सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय।
नमन तुझ श्री दत्ता त्रिऋषी कुमारा, मजवरी करी कृपा दे पदांबुजी थारा, करी द्वय कर पूजा वाक पुष्पार्चनाची, जय जय प्रभुराया आरती अंतराची, जय जय प्रभुराया आरती अंतराची, श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री दत्त जयंतीच्या निमित्तानं सप्ताह आहे, परंतु आज औचित्य म्हणजे आज गीता जयंती आहे। गीता जयंती म्हणजे गीतेचा जन्मदिवस, म्हणजे महाभारताच्या युद्धाचा पहिला दिवस, या नरसंहाराचा पहिला दिवस, 18 अक्षोहिणी सैन्याच्या संपवण्याचा पहिला दिवस, संपूर्ण जगामध्ये एक क्रांती पर्वाचा पहिला दिवस, समाज व्यवस्था बदलवण्याचा पहिला दिवस, समाजमन स्थिर करण्याचा पहिला दिवस, समाजाची व्यवस्था सुनियोजित करण्याचा पहिला दिवस। कारण आपण थोडंसं आज गीता जयंतीच्या निमित्तानं काही शब्द बोलूया। मला जे जे जमतं ते आपण तुम्हाला माहीत आहे सर्व, मी कसा कुणीकडे भरकटत जातो बोलताना, काही तसं भान राहत नाही, पण जे आहे ते आपण पचनी पाडायचं आहे। मला जेवढं येतं तेवढंच मी सांगणार आहे। खरं म्हणजे आमच्या बाबाजींनी सांगवी गावकऱ्यांना, सावगरी सांगवी गावकऱ्यांवर मला असं वाटतं की आजपर्यंतच्या इथं जेवढे मार्ग परमार्ग आधारस्तंभ वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध जी मंडळी इथं राहून गेली, त्यांना जे साध्य करता आलं नाही ते बाबाजींनी काही कालावधीमध्ये साध्य केलेलं मला दिसतं, कमी वेळामध्ये। कारण माझ्या माहितीप्रमाणे इथं आमचे कैवल्यवासी लासूरकर बाबांचा अर्धा आयुष्य या सांगवी गावामध्ये गेलं। मला असं वाटतं खामनीकर बाबांचाही बराच काळ इथं गेला, कैवल्यवासी औरंगाबादच्या बाबांचाही बराचसा काळ इथं गेला, आत्ताचे अशनाख्य बाबा, परमपूज्य आदरणीय श्रद्धेय आंबेवडगावचे बाबा, म्हणजे अशी बरीचशी वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध मंडळी सांगवी गावकऱ्यांवर वरदहस्त ठेवून होती। परंतु मला असं वाटतं की जे त्यांनाही साधलं नाही ते आमच्या बाबांनी कमी वेळामध्ये साधलं आहे। त्याचे कारण कदाचित एक परमेश्वराचा वरदहस्त त्यांच्यावर असावा, किंवा कुठल्याही अधिकारवाणीतून जे शब्द बाहेर पडतात तो अधिकारवाणीतून त्यांचं ते सांगणं तुमच्यापर्यंत पोहोचलं, आणि म्हणून तुमच्या मनावर त्याचा परिवर्तन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि तुमच्यामध्ये ती क्षमता आली। हा काहीतरी एक दैवी योग आहे, याला आपण काय म्हणायचं, दैवी योग म्हणायचं, नाही तर तुम्ही काय दीक्षा घेतली असती सांगा बरं, बरोबर आहे का नाही? परंतु त्यांच्या काहीतरी कुठल्या तरी शास्त्राचा परिपाक तुमच्यापर्यंत पोहोचला आणि तो तुमच्या हृदयामध्ये उमटला, आणि म्हणून संन्यास घेण्यापर्यंत अनुसरणापर्यंत तुमची पायरी तुम्ही चढलात। हा एक ईश्वरी संकेत आहे की त्यांनी बाबाजींना त्यांच्यामार्फत तुमच्यापर्यंत पाठवलं। कालच आम्ही पाहिलं बोरगाव कुठं MP कुठं काय, कुठं जन्म काय, परंतु तरी सांगवी गावाचं भाग्य हे चांगलं आहे, आणि म्हणूनच त्यांनी जे तुम्हाला मार्गदर्शन केलं त्यापेक्षा आम्ही काही सांगू शकणार नाही हे आम्हालाही कळतं, असं मला तरी वाटतं। इथं कुठलेही प्रवचनकार जरी आले, किती मोठे मोठे येऊन गेले, त्यांनी जे ते फक्त घंटाभर आपला बँड वाजवतील आणि निघून जातील, परंतु त्यांनी तुमच्यामध्ये जे ओतलेलं आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे। तो बेस आहे, ते फाउंडेशन आहे, त्याला मूळ आहे। तितकं कष्ट, तितकी आत्मीयता, तितकी श्रद्धा, तितकं हे करणं इतका सोपा नाही खेळतो काही। आता आम्ही पाहतो, आम्ही राहिलो या परिसरामध्ये, कुठल्याही शास्त्राला जन्म देणं किंवा जन्मजीवित देणं, ते शास्त्र उमटवणं आणि अनुसरणापर्यंत त्या व्यक्तीला पोहोचवणं हा इतका सोपा खेळ नाही आहे। या आजच्या काळात तरी, मागचा काळ थोडासा वेगळा होता, आजच्या काळात तरी तो काही सोपा खेळ राहिलेला नाही, परंतु बाबाजींनी ते साध्य केलं, म्हणून सर्वप्रथम बाबाजींना धन्यवाद। बाबाजींना उदंड आयुष्य परमेश्वर देव। आणि
त्यांच्याकडून हे कार्य खरं करत राहू, परमेश्वर करत राहतील. खरं म्हणजे त्यांच्याकडे व्याप वाढला आहे, सेवा वाढली, तरी त्या पद्धतीनं ते चालू ठेवतात. तुमच्यावरही त्यांची माया आहे, तुमची माया त्यांच्यावर आहे. हा प्रेमाचा भाग आहे, हा पारिवारिक भाग आहे. पारिवारिक गोष्ट असणं अत्यंत गरजेची आहे. आज परिवार सांभाळणं, परिवार एकत्रित ठेवणं, परिवाराला सांभाळून घेणं, परिवार समजणं आणि परिवार टिकवणं, हे तुम्ही गृहस्थाश्रमी माणसं आहात. सोपं आहे का हे? लग्न आलेली मुलगी लगेच म्हणते मला सासू सासरे नको. ती काहीतरी कारण काढते, कुठेतरी दुसरीकडे जाऊ, इकडे जाऊ, तिकडे जाऊ, लगे आपल्या हाताशी करून ती त्याला पळवण्याचं काम करते. इकडे बिचारे खाटल्यावरच पडलेले असतात. हा भाग वेगळा. म्हणजे परिवाराला एकत्रित ठेवण्याचं काम हे इतकं सोपं नाही राहिलेलं. आमच्या स्वामींनी सुद्धा परिवाराला एकत्रित ठेवण्यासाठी खूप आटापिटा केलेला आहे, खूप कष्ट घेतलेत, खूप दऱ्यादरकुट्यामध्ये फिरले, खूप सहन केलं, खूप समजावलं. बाईसासारख्या व्यक्तीला किती समजावलं देवाने. अत्यंत तामसी व्यक्ती होती. तिच्याजवळ राहणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला ती जवळ टिकू देत नव्हती, इतकी क्षमता होती बाईसामध्ये. दुसऱ्या व्यक्तीला जमू न देणारी बाईसा होती, परंतु ज्याचं देवावर प्रेम होतं त्याच्यावर ती माया करायची, ज्याचं स्वामींवर श्रद्धा होती त्याच्याशी प्रेम करायची. हा पारिवारिक गोष्ट आहे. हा परिवारामधला एक क्षण आहे, परिवारामधली एक सिस्टीम आहे. एकमेकावर प्रेम करणं, कुटुंब प्रमुखावर प्रेम करणं. आता होतं का कुटुंब प्रमुखावर प्रेम? होत नाही. कुटुंब प्रमुख असला त्याला फालतू समजतात आजकालचे लोक. आजकालचा जो परिवार आहे ना, त्या कुटुंब प्रमुखाला फालतू समजतात. हा आमच्यातला एक सालदार आहे, किंवा आमच्यातला एक नोकर आहे, किंवा आमचं सर्व करणारी सिस्टीम राबवणारा हा एक व्यक्ती आहे. त्याच्यावर कोणी प्रेम नाही करत. तो काय करतोय, काय नाही करत, तिकडून कुठून पैसे आणतो, किती कष्ट करतो, परिवार कसा सांभाळतो, परिवाराच्या इच्छा कशा पूर्ण करतो, हे आम्ही जवळून पाहतो, डोळ्याने पाहतो. परंतु त्याच्यावर प्रेम करणारा परिवार आहे का? तो कदाचित परिवारावर प्रेम करत असेल, परिवार त्याच्यावर प्रेम करतो का? नाही करत असं वाटतं. 99% ठिकाणी असं दिसतं की परिवार त्याच्यावर प्रेम करताना कधी दिसत नाही. तो परिवारावर प्रेम करत असेल, परंतु परिवार त्याच्यावर कधी प्रेम करत नाही. आणि परिवाराला टिकवणं, परिवाराला सांभाळणं, परिवाराला एकत्रित ठेवणं ही एक तारेवरची कसरत आहे. आणि ही कसरत बाबाजींनी साध्य केलेली आहे. हे सर्व एकत्र जमवणं किंवा टिकवणं, कारण तुम्ही वेगवेगळे उपदेशी होतात, तुम्ही वेगवेगळ्या बाबांचा उपदेश तुमच्यापर्यंत पोहोचलेला होता, वेगवेगळ्या लोकांचे कान फुकलेले होते. आमची मंडळी तेपर्यंत पोहोचत असते. परंतु तरीसुद्धा कुणाचेही कान फुकलेले असोत, कुणाचेही उपदेश असोत, कुणाचंही का असो, तुम्हाला शास्त्र समजून सांगणं हे त्यांनी त्यांची जबाबदारी समजली आणि ती त्यांनी टिकवली, पार पाडली, ते पार पाडत राहतील. तर असा आज गीता जयंतीच्या निमित्तानं आज आपण थोडंसं महाभारतकालीन परिस्थितीचा विचार करूया. समाज व्यवस्था, समाज मन, त्या काळातली स्थिती, त्या काळातली मानसिकता, त्या काळातली रचना, त्या काळातला तो कायदा, हे सगळं भिन्न भिन्न असं होतं. इतकंच नाही तर श्रीकृष्ण परमात्म्यासारख्याला सुद्धा या सर्व जरासंध हा त्यांच्याच परिवारातला होता. त्या परिवाराच्या जाचाला कंटाळून मथुरा सोडून, आपलं स्वतःची जन्मभूमी सोडून द्वारकेसारख्या निर्जन ठिकाणी, द्वारकेसारख्या एखाद्या अलक्षित ठिकाणी जाऊन त्यांना वास्तव्य करावं लागलं, पलायन करावं लागलं. ही कशी समाजव्यवस्था असेल? कंसासारखा त्यांचा सख्खा मामा हा त्यांच्या जीवावर उठला. त्यांना मारण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले, वेगवेगळ्या युक्त्या केल्या, वेगवेगळे कारणं सांगितले, वेगवेगळे आक्रमणं केले. कारण काय? सत्ता, लालसा, स्वार्थ, महत्वाकांक्षा, याच्यात आंधळे झालेली ही माणसं आणि या आंधळेपणामध्ये आपण काय करतो आहोत त्याचं भान विसरलेली ही माणसं, ही समाजव्यवस्था होती, ही राजकारण होतं, ही सत्ता होती. स्वतःच्या आईबापाला बंदिवासातून सोडवण्या इतकीही क्षमता त्यांच्यामध्ये त्या काळामध्ये नव्हती, परंतु ती श्रीकृष्ण परमात्म्याने सिद्ध करून दाखवली. असा थोडासा महाभारतकालीन थोडासा आपण थोडा विचार करायचा आहे. आजचा काळ त्या मानाने फार चांगला आहे. आज थोडासा कायदा सुव्यवस्थित आहे. आज जर कुणावर अन्याय झाला, अत्याचार झाला, तर तो अन्याय अत्याचार सहन न करता ती मंडळी जाब विचारू शकते, न्याय मागू शकते, न्याय प्रविष्ट होऊ शकते.
त्या काळामध्ये ही न्याय मागण्याची सुद्धा हिंमत कुणाची नव्हती. तुम्ही गपचिप गाईंचं दूध काढायचं, म्हशीचं दूध काढायचं आणि त्या राजाच्या दरबारात नेऊन ठेवायचं. तो जो भाव देईल तो तुम्ही गपचिप घ्यायचा. त्यांच्या आक्रमणातूनच तुम्हाला जीवन जगायचं. त्यांनी जे तुमच्या पदरात टाकलं ते तुम्ही घ्यायचं. ही समाजव्यवस्था होती. आणि या समाजव्यवस्थेला उलथवून टाकणं किंवा ती बदलवणं, ही मानसिकता बदलवणं हा इतका सोपा खेळ नव्हता. सोपा बनवला श्रीकृष्ण परमात्म्याने चोरीच्या रूपातून. सर्वप्रथम चोऱ्या केल्या त्यांच्या घरी. तुम्ही ते दही दूध तिकडे नेताय ना, नका देऊ, मीच चोरी करतो, मीच खातो. आधी त्यांची ती मानसिकता बनवली की आपल्या घरातलं दही दूध चोरी गेलं जाऊ द्या, काही हरकत नाही, आपलाच पोरगा खातोय. दुसऱ्याच्या दारात तर जात नाही ना, दुसऱ्याच्या घशात तर जात नाहीये ना. ही मानसिकता त्यांची बनवली आधी कृष्णाने. काळ बदलत गेला, काळ सरकत गेला. हळूहळू समाजव्यवस्थाही बदलवण्याचा प्रयत्न करत गेले. शेवट टोकाच्या भूमिकेत आले. द्रौपदीसारख्यांचं वस्त्रहरण त्या भर सभेमध्ये, लोकसभेमध्ये, राजदरबारामध्ये एका राजस्त्रीला नग्न करण्याची हिंमत तिथल्या राजपुरुषांनी दाखवली. हा तर कळत झाला त्या काळातला. अत्यंत विकृत अशी ती समाजव्यवस्था, ती राजव्यवस्था दिसायला लागली. अर्थातच श्रीकृष्ण परमात्म्याचं मन पिळवटून निघालं की हे नाही, चांगलं नाही. आता वस्त्र पुरवणं, द्रौपदीला देणं हा एक कल्पनेचा भाग असू शकतो. प्रत्यक्ष काय घडलं हे त्यांनाच माहीत. परंतु द्रौपदीला नग्न होऊ दिलं नाही, एवढं नक्कीच. अर्थात ते वस्त्र, आता आपण जे दृश्य पाहतो, कदाचित हा एक चमत्काराचा, काल्पनेचा भाग असू शकतो. परंतु द्रौपदीसारख्याला त्यांनी नग्न होऊ दिलं नाही त्या भरसभेमध्ये. आता त्याच्यावर वेगवेगळे कथानकं जोडल्या गेले, वेगवेगळ्या कल्पकता जोडल्या गेल्या. ते दृश्य आपल्याला कधी कधी पाहून मनाला अचंबित वाटतं की असं नसेल. परंतु द्रौपदीचं वस्त्रहरण घटना तर ती घडली. द्रौपदीच्या वस्त्रहरणाची घटना तर त्या राजसभेमध्ये, त्या लोकसभेमध्ये घडली. आणि ती नग्नता श्रीकृष्णाने रोखली. म्हणजे श्रीकृष्णानं पहिलं क्रांतीचं पाऊल तिथून उचललं आहे की मी तुम्हाला विरोध करू शकतो, मी तुमच्या विरोधामध्ये उभा राहू शकतो. कदाचित तिथं थांबायला पाहिजे होतं त्या राजघटनेनं, त्या राजव्यवस्थेनं. नाही थांबली, पुढचे पावलं उचलत गेले. ही सत्ताधारी मंडळी सत्तांध बनली आणि वेगवेगळ्या अन्याय अत्याचाराला त्यांनी सुरुवात केली. हा अत्याचार कुठेतरी थांबायला पाहिजे होता, कुठेतरी रोखायला पाहिजे होता. आणि शेवटी समाजातले दोन मनं, दोन विचार, दोन शक्त्या ह्या एकमेकासमोर येऊन उभ्या राहिल्या. आजही आपण पाहतो एखादं महायुद्ध उभं राहिलं. आपण तुम्ही पहिलं महायुद्ध ऐकलंय, दुसरं महायुद्ध ऐकलंय. पहिल्या महायुद्धामध्ये जी काही मंडळी होती, त्या पहिल्या महायुद्धात ते फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका ही एका बाजूने उभी राहिली, जपान हे एका बाजूने उभे राहिले. दुसऱ्या महायुद्धामध्ये तीच परिस्थिती, हिटलरच्या बाजूनं काही मंडळी उभी राहिली, दुसऱ्या बाजूला ही रशिया वगैरे ही मंडळी उभी राहिली. परंतु हे होत असताना कुठेतरी दोन विचाराची भिन्नता आहे, दोन आचाराची भिन्नता आहे, दोन वर्णव्यवस्थेची भिन्नता आहे. ही भिन्नता ही त्या दोन टोकासमोर उभी राहिली आणि कुठेतरी हा नरसंहार घडणारच होता, घडायलाच पाहिजे होता. यापर्यंत श्रीकृष्ण परमात्म्याचं सुद्धा मन पक्क झालं की यांना कुठेतरी आपल्याला संपवायचं आहे, त्याशिवाय हे शांत होणार नाही. हा कर्मयोग आहे. श्रीकृष्णाने सृष्टी व्यवस्थेनं आपल्याला इथं पाठवलं आहे. ही माणसाची व्यवस्था इथं बनवली. परंतु विचाराची स्वातंत्र्य तुम्हाला दिली, कर्माची स्वातंत्र्य तुम्हाला दिली. तुम्हाला कर्म कसं करायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. तुम्हाला अकर्म करायचं आहे, कर्म करायचं आहे का विकर्म करायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. आणि ती स्वातंत्र्य दिल्यामुळे हा माणूस उन्मादित झाला. आणि उन्माद ह्या माणसाच्या प्रत्येक रोमारोमात भिनल्यामुळे हे दोन टोकं एकमेकासमोर उभं राहिले, कौरव आणि पांडवाच्या रूपातून. एका बाजूला कौरव 11 अक्षयहिनी होते. आता त्याची सांख्यिकी वेगवेगळे सांगतात. कोणी 45 लाख सांगतं, कोणी 2 कोटी सांगतं, कोणी काही सांगतं. वेगवेगळ्या त्या काळातल्या गणितं आहेत. परंतु 50-60 लोक तर नक्कीच त्या ठिकाणी एकत्र जमले. आता वेगवेगळे शास्त्रकार वेगवेगळं त्याचं गणित सांगतात. 18 अक्षयहिनी किती, एका अक्षयहिनीचं गणित किती, त्याच्यात घोडे किती, गाढवं किती, हत्ती किती, माणसं किती, हा भाग वेगळा. परंतु काहीतरी दोन्ही बाजूचे जवळजवळ 1 कोटीच्या जवळपास तर लोक नक्कीच त्या युद्धामध्ये प्रत्यक्ष समोरासमोर येऊन उभे राहिलेले होते. आणि या सर्व लोकांना त्या युद्धामध्ये मरायचं होतं, मरण्यासाठी ती मंडळी एकत्रित झालेली होती.
आणि 1 कोटी लोक एकत्रित कधीच होऊ शकणार नाहीत हे श्रीकृष्ण परमात्म्यालाही माहीत होतं. म्हणून तोपर्यंत हे एकत्रित येईपर्यंत कुठल्याही तत्वज्ञानाचा शास्त्राचा कुठलाही अंश श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्या तोंडातून बाहेर नाही टाकला. ज्यावेळेस ही हे दोन टोकं एकत्रित झाले त्याचवेळी ज्यावेळेस त्यावेळेस जो नायक होता, दोन्ही संघाचे नायक होते, इकडचा जो नायक होता अर्जुन, त्या नायकाची मानसिकता बदलली की हे तर कठीण दिसतंय, समोर जे दिसतं आहे हे इतकं सोपं नाही. तोपर्यंत त्यालाही ते समजलं नाही की आपण काय करतो आहोत. ही ज्यावेळेस लक्षात आलं की आपल्या समोर काय आहे आणि यांच्याशी आपल्याला काय करायचं हे ज्यावेळेस त्याच्या लक्षात आलं एका क्षणामध्ये, त्यावेळेस त्याची मानसिकता गंभीर बनली. नाही, मला नाही करू शकत मी, हे मला नाही मारता येणार, यांना मी मारू कसं काय, माझ्या हातून बाणच सुटणार नाही. एवढा धनुर्धर, त्या काळातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर, सर्व शक्तिशाली धनुर्विद्या संपन्न असणारा व्यक्ती म्हणतो की मला नाही जमणार. मी भीष्म पितामहा समोर आहेत, द्रोणाचार्य समोर आहेत, कृपाचार्य समोर आहेत, कदाचित त्यांनी त्यांचे नाते समोर आणले. हे माझे आजोबा आहेत, हे माझे गुरु आहेत, हे माझे बंधू आहेत, हे माझे मामा आहेत, हे माझे काका आहेत, मी यांना नाही मारू शकणार. आणि म्हणून क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोतिष्ठ परंतप, या क्षुद्र हृदयाला, या दुर्बल हृदयाला परिपक्व करण्यासाठी श्रीकृष्ण परमात्म्याला तिथे एक शिबी द्यावी लागली. क्लैब्य मास्म गम पार्थ, अरे हिजड्यासारखं नाही वागायचं तुला, तू एक नर आहेस, तू एक पुरुषार्थी आहेस, तू एक माणूस आहेस, तुला माणूस म्हणून इथं उभा राहायचं आहे. आणि तिथून गीतेचा जन्म झाला. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम, एको देवो देवकी पुत्र एव, एको मंत्र तस्य नामानी यानी, कर्माप एकम तस्य देवस्य सेवा. शास्त्र कोणतं आहे तर श्रीकृष्ण परमात्म्याचं गीता हे एकमेव शास्त्र आहे. देव कोण आहे तर देवकीचा जो पुत्र आहे तो एकमेव देव आहे. मंत्र कोणता आहे तर देवकीचा जो पुत्राचा नाव श्रीकृष्ण नाम मंत्र आहे तो एकमेव मंत्र आहे. आणि कर्म कोणता आहे, त्या देवाची सेवा करणं हा एकमेव त्याचा शास्त्रार्थ आहे. परंतु हे समजण्यासाठी हजारो वर्ष निघून गेले. 5-5.5 हजार वर्ष तर नक्कीच झाले. आजच्या दिवसाला 5-5.5 वर्ष होऊन गेले. प्रत्यक्ष गणित 5.5 वर्षाचं दाखवलं जातं. 5,555-56 वर्ष झाले म्हणतात. झाले असतील, कारण इसवी सन पूर्वचा इतिहास आपल्याला माहीत आहे की जवळजवळ 2700-2800 वर्षापूर्वी चंद्रगुप्त मौर्य होऊन गेला, तेव्हापासून आपल्यापर्यंत इतिहास आहे. त्याच्या आधी 3-3.5 हजार वर्षापर्यंत या भारतभूमीवर एकही युद्ध झालं नाही. म्हणजेच गीतेचा प्रभाव या भारतभूमीवर होता. गीतेसारखं शास्त्र या भारतभूमीवर अत्यंत प्रभावी पद्धतीनं प्रत्येकाच्या मनामध्ये हृदयामध्ये रुजलेलं होतं. आणि म्हणून 3000 वर्षापर्यंत साधं भांडणही या भारतवर्षामध्ये झालं नाही किंवा या समाजव्यवस्था उलथवण्याचं त्यांची मानसिकता तयार नाही झाली. याचं कारण असं होतं की भगवंताने सांगितलेली भगवद्गीता, भगवद्गीतेचं पठन, भगवद्गीतेचं शास्त्र, भगवद्गीतेचा प्रभाव हा समाज मनामध्ये इतका होता, आजही आहे. सर्व धर्मशास्त्र हे भेसळयुक्त बनले. तुम्ही जगामध्ये जेवढेही पहा, तुम्ही जेवढेही शास्त्र उदयाला आले, प्रत्येक शास्त्रामध्ये भेसळ तयार झाली. काही ना काहीतरी घुसडल्या गेलं, कुठेतरी प्रक्षेप आले, कुठेतरी विक्षेप आले. परंतु भगवद्गीतेच्या कुठल्याही श्लोकामध्ये बदल नाही झाला. 700 श्लोकामध्ये कुठलाही बदल नाही झाला. कारण ते एक प्रभावी शास्त्र, एक प्रभावी संपन्न शास्त्र हे श्रीकृष्ण परमात्म्याने आजच्या दिवसामध्ये हे महाभारताच्या समोर हे शास्त्र कथन केलेलं आहे. अर्जुनाचे प्रश्न होते, कृष्णाची उत्तरं होते. हा प्रश्नोत्तर आहेत. आज आपण भगवद्गीतेला पारायणापुरतं मर्यादित केलं. आपण काय म्हणतो, पारायण करायचं आहे. भगवद्गीता हा पारायणाचा विषयच नाही. मी नेहमी सांगतो, भगवद्गीता किंवा सूत्रपाठ हा पारायणाचा विषय नाही, हा समजण्याचा विषय आहे, हा तत्वज्ञानाचा भाग आहे. महाभारतासारख्या नरसंहाराच्या समोर निरूपण केलेल्या शास्त्राला तुम्ही काय पारायणामध्ये बनवलं? त्याचं पारायण केलं म्हणजे झालं का सर्व? बरं, कशासाठी बी कुठल्याही गोष्टीमध्ये तेच पारायण. मेला तरी भगवद्गीतेचा 15वा अध्याय, जिवंत झाला तरी भगवद्गीतेचाच 15वा अध्याय, काही झालं तरी भगवद्गीतेचाच 15वा अध्याय. म्हणजे त्या 15वा अध्यायाचा पंचनामा करून टाकला तुम्ही लोकांनी. कुठेही जा तोच 15वा अध्याय, कशासाठी तोच 15वा अध्याय. म्हणजे तुम्ही त्या भगवद्गीतेला समजलं काय?
आहे का नाही ही व्यवस्था? आणि बरं तुम्ही लोक आरोप करता बुवाने तर 15 अध्याय म्हटला नाही, म्हणजे ही आम्ही सिस्टीम बनवून ठेवली. म्हणून त्याला कुठंतरी थांबणं गरजेचं आहे, कुठंतरी ते समजून घेणं आवश्यक आहे की भगवद्गीता काय आहे, काय सांगते आपल्यापर्यंत, आपल्याला निरोपण काय करते, आपल्याला त्याचं आपल्यापर्यंत त्याचा आदेश काय आहे. भगवद्गीता ही आदेशात्मक आहे. भगवद्गीता हा तुमचा उपदेश आहे. भगवद्गीता हा तुमचा आचार धर्म आहे. भगवद्गीता हा तुमचा विचार धर्म आहे. तुम्ही ती समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. काय समजून घेतलं आपण? क्रोधात भवती संमोह, संमोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिर्भंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. किती सोपं सांगितलंय देवाने. तुम्ही क्रोध कराल, संमोह निर्माण होईल. संमोह कराल, तुमच्या स्मृतीचा नाश होईल. स्मृतीचा नाश झाला, बुद्धीचा नाश होईल. बुद्धीचा नाश झाला, तुमचा सगळा विनाश होईल. म्हणजे किती सोपं शास्त्र तुमच्या कुटुंबाला स्थिर ठेवण्यासाठी, तुमच्या परिवाराला शांत ठेवण्यासाठी, तुमच्या एकत्रित राहण्याला, तुमचा आनंद निर्माण करण्यासाठी किती एका श्लोकामध्ये किती प्रभावी तुम्हाला सांगून गेले भगवंत. आधी क्रोधाला शांत ठेवा, स्थिर ठेवा, नका येऊ देऊ. असेल चुकलं असेल, सासूचं चुकलं असेल, सासऱ्याचं चुकलं असेल, सुनेचं चुकलं असेल, नवऱ्याचं चुकलं असेल, मुलाचं चुकलं असेल, क्रोध तर शांत ठेवा. त्या क्रोधाने काय निर्माण होणार आहे? काहीच नाही होणार. चूक ती चूक झालेली आहे. मग त्या क्रोधातून ती दुरुस्त थोडीच होणार आहे. त्याला संयमाने दुरुस्त करा, त्याला शांततेनं दुरुस्त करा, त्याच्यात सुसंवाद करा, त्याच्यात चर्चा करा आणि चर्चेतून तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. किती सोपा विषय आहे हा. स्वामी तेच सांगतात, आमची एकी कोटीचे बैल भांडती झुंजिती पर कुशीशी कुस लावून बैसती. तेच तर सांगितलं की नाही. दोघा बैलांचे भांडणं किती होऊन जाऊ द्या शेतामध्ये, एकमेकाला रक्तबंबाळ करू द्या, एकमेकाला शिंग मारू द्या. ज्यावेळेस ते बैल कोठ्यात येऊन बसतात त्यावेळेस ते म्हणतात की माझे भांडणं झालेत, आपण बसायचं नाही. शांततेनं एकमेकाच्या पाठीला पाठ लावून बसतात. हा संदेश श्री चक्रधर प्रभूंनी सुद्धा आपल्याला तोच दिलेला आहे. श्रीकृष्ण परमात्म्याने सुद्धा आपल्याला तोच संदेश दिलेला आहे की आपल्याला आपल्या जीवनामध्ये कसं जगायचं आहे, कसं वागायचं आहे. हे गीता आपल्याला सांगते. आपण गीतेला अमर्याद गीतेला मर्यादित करून ठेवलं, व्यापक गीतेला संकुचित करून ठेवलं. अहो जी गीता परदेशातल्या लोकांना समजली ती आपल्यापर्यंत समजण्यासाठी आपल्याला वेळ लागतोय. आपण फक्त पारायण करतो. धृतराष्ट्र उवाच, सुरुवात इथून करतो, आंधळ्यापासून आपण सुरुवात करतो आणि शेवटी संजय उवाच इथं आपण नेऊन ठेवतो. तिला मध्ये काय आहे हे काहीही आपण तपासायला तयार नाही. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. किती सोपं सांगितलं आहे. योगक्षेमम वहाम्यहम. आपण LICकडे जरूर जातो की नाही? LICकडे प्रत्येकजण गेलेला असेल, आहे की नाही? प्रत्येकाचे विमे असतील, प्रत्येकाचं काही ना काहीतरी राखीव असेल. अहो ते LICनं सुद्धा हेच घेतलं, योगक्षेमम वहाम्यहम. जी LIC तुमच्या जीवनाचं भवितव्य ठरवते, तुमच्या जीवनाचा आधारस्तंभ बनते, जी LIC तुम्हाला काहीतरी तुम्हाला परतावा देण्याचा प्रयत्न करते, त्याचं ब्रीद वाक्य LICनं गीतेतून उचललंय, भगवद्गीतेतून घेतलेला योगक्षेमम वहाम्यहम. की तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला सर्व काही देईल, मी तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही. माम एकम शरणम व्रज. माझी उपासना करा, माझ्याकडे या. अनन्यश्चिंतयन्तो माम एजना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम वहाम्यहम. अनन्य भावनेनं येणं गरजेचं आहे. अनन्य भावनाच संपुष्टात आलेली आहे असं दिसून येतं चित्र. भावना जरूर आहेत देवाधर्मावर, नाही असं नाही. अनन्य भावना नाही, स्थिरता नाही, निष्ठा नाही, कुठेतरी थांबण्याची इच्छा नाही. स्वार्थासाठी, मतलबासाठी, आपल्या चरितार्थासाठी, आपल्या प्रतिष्ठेसाठी, कदाचित आपल्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षेसाठी आपण काहीही करायला तयार आहोत. आपल्या जीवनामध्ये वाटेल ते करायला तयार आहोत. आम्हीच करायला तयार आहोत, तुम्ही का करणार नाही? हा कुठेतरी बदल आहे मानसिकतेचा. हा कुठेतरी बदल आहे आपल्या आचार विचाराचा. कुठेतरी बदल आहे आपल्या आहार विहारांचा. कुठेतरी बदल आहे आपल्या खानपानाचा. याच्यात आपल्याला स्थिरता ठेवणं गरजेचं आहे. खानपान बदललं, आचार विचार बदलतील, आहार विहार बदलतील. आहार विहार बदलले, आपलं सगळंच बदलून जाणार आहे. म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये कोरोनानं बरंच काही शिकवलेलं आहे, हे ध्यानात ठेवा. ही महामारी नाही, ही एक वैचारिक आक्रमण आहे तुमच्यावर.
एक आचाराचं आक्रमण आहे तुमच्यावर, तुम्हाला कुठेतरी थांबायचं आहे. थांबत होते का तुम्ही? नव्हते थांबत. आतापर्यंत मार्चपर्यंत तुम्ही थांबलेले होते का? नव्हते थांबत. इतकं स्पीड तुमच्यामध्ये वाढलेलं होतं, भयंकर स्पीड झालेलं होतं. त्या स्पीडला अचानक ब्रेक दिला या महामारीनं. अचानक तुम्हाला थांबवलं. सगळ्या जगाचे चाकं थांबवून टाकले. नाही जायचं कुठंच. आहे तिथंच थांबा, आहे तिथंच बसा, आहे त्याच्यात समाधान माना. होतं का आधी समाधान? किती चमचमीत भाज्या खाण्याची सवय, किती चमचमीत राहण्याची सवय, किती चमचमीत वागण्याची सवय, किती आपल्या स्वतःच्या सौंदर्य प्रसाधनासाठी वाटेल ते करण्याची सवय. ह्या सगळ्या सवयी सांगा बरं, आता कोणाच्या स्किनवर काही परिणाम होतोय का? काहीच नाही होत. झाला का काही या 8-10 महिन्यामध्ये? कोणी ब्युटी पार्लरमध्ये गेलं नाही, कोणी कुठल्या सायंटिस्टकडे गेलं नाही, कोणी कुठल्या दवाखान्यात गेलं नाही. सगळे जिथल्या तिथं थांबले. कुणाला काहीही झालं नाही. हा, जे मेले असतील कदाचित ते त्यांचा वेगळा भाग असेल, ते काही कोरोनानं मेले असं म्हणता येत नाही. परंतु प्रकार असा झाला की तुम्ही जर थांबलात, तुम्ही अजून एक लक्षात घ्या, 20 वर्षापूर्वी तुमच्या हातात मोबाईल नव्हता. काय बंद होतं तुमचं? काही बंद नव्हतं. आणि आता तो मोबाईल जर तुमचा कुठं हरपला, सापडला, कुठं तरी विसरून, अहो माझं सर्वच त्याच्यात होतं म्हणतात. त्या मोबाईलमध्ये माझं सगळंच होतं. अरे 20 वर्षापूर्वी तुझं काहीच नव्हतं ना हे, आणि आता या 20 वर्षात सगळंच तुझं त्या मोबाईलमध्ये कसं काय गेलं? म्हणजे ही जी वैचारिक दृष्टी आहे, ही जी तुमची मानसिकता आहे, ही कुठेतरी विकृत झाली. ही विकृती थांबण्यासाठी, ही स्पीड थांबण्यासाठी तुम्हाला कुठंतरी भगवंतच तुम्हाला त्याचा ब्रेक लावणार आहे. आणि भगवंतानं लावलेलाच हा कोरोना म्हणजे एक ब्रेक आहे. तुम्हाला माहीत आहे का, श्रीकृष्ण परमात्मा रुक्मिणीच्या स्वयंवराला द्वारकेवरून, आपण रुक्मिणी स्वयंवराचं पारायण करताना किती वेळात आले होते अमरावतीला? का मंडळी? 1 दिवसात, 1.5 दिवसात. आजचा राजधानी एक्सप्रेस बी येत नाही 1.5 दिवसामध्ये. राजधानी ज्या स्पीडनं धावते ना, ती सुद्धा 1.5 दिवसामध्ये द्वारकेवरून अमरावतीला नाही पोहोचू शकत. पोहोचते का? आहे का कुठली एक्सप्रेस की जी 36 तासामध्ये द्वारकेवरून अमरावतीला पोहोचते? नाही पोहोचत. तिला सुद्धा 48 तास लागतात. मग श्रीकृष्ण परमात्म्याचा रथ किंवा त्यांच्या बरोबरीची माणसं ही सगळे यापेक्षा स्पीडने द्वारकेवरून अमरावतीला आले होते की नाही? किती भयंकर स्पीड होतं ते. त्या स्पीडलाही कुठेतरी थांबवायचं होतं ना, कारण स्पीड वाढतच, जिथं स्पीड आहे तिथं ॲक्सिडेंट आहे, जिथं स्पीड आहे तिथं ब्रेक आहे, जिथं वेग आहे तिथं थांबायचं आहे. आणि या वेगाला श्रीकृष्ण परमात्म्याने त्या काळामध्ये थांबवलं. त्याच्या आधीचा काळ तुम्हाला नल दमयंतीचं माहीत आहे का? ज्यावेळेस त्या दमयंतीच्या स्वयंवराला हा नलराजा निघाला, एका वेश परिवर्तन करून होता, त्यावेळेस त्या राजाचा तो टोप पडतो आणि तो म्हणतो, अरे थांब रथ, थांबव, माझा टोप पडला. म्हणे महाराज 4 कोस मागे पडला म्हणे. तो काय सांगतो तो? एवढं सांगेपर्यंत त्याचा रथ 4 कोस पुढे निघून गेला होता, म्हणजे आजचे 12 किलोमीटर. ह्या एका एवढ्या बोलण्याच्या संभाषणामध्ये म्हणजे त्या काळातलं स्पीड किती होतं. या स्पीडला कुठेतरी थांबवायचं आहे. ते थांबवलं कोरोनाने, ते थांबवलं श्रीकृष्ण परमात्म्याने, ते थांबवलं त्या विचाराने, ते थांबवलं त्या आचाराने, ते थांबवलं भगवद्गीतेने. एक शांतता दिली, एक स्थिरता दिली. शांत बैस, चुप बैस. आणि म्हणून अर्जुनासारखा त्या काळातला प्रचंड बुद्धिवादी व्यक्ती असताना सुद्धा अर्जुन हा दशावधानी होता. अर्जुनाच्या शंका ह्या अत्यंत स्पीडनं होत्या, अत्यंत प्रखर होत्या. त्याला उत्तर देता देता श्रीकृष्ण परमात्म्याची सुद्धा दमछाक होत होती. परंतु तरीसुद्धा त्या अर्जुनाला थांबवण्यासाठी श्रीकृष्ण परमात्म्याने त्या काळामध्ये पराकोटीचा प्रयत्न केला आणि अर्जुनाला सुद्धा थांबवलं की तुला थांबायचं आहे. असा थांबत नव्हता. शेवटी कुठेतरी चमत्कार दाखवावा लागला. काय दाखवला चमत्कार? विश्वरूप दाखवलं, भयंकर दाखवलं की ते पाहू शकला नाही श्री अर्जुन. नाही, मला नाही पाहता येणार म्हणे, मला दिसणार सुद्धा नाही, दिसत सुद्धा नाही आहे, तू आहे ते तुझ्या रूपातच ये. आणि शेवटी करिष्ये वचनं तव, मला तू जे सांगशील ते करायची माझी तयारी आहे.
हे अर्जुनाला कबूल करावं लागलं. आणि म्हणून हे कबूल केल्यानंतरच श्रीकृष्ण परमात्म्याने पुढची चाल सुरुवात केली की तुला आता काय काय करायचं आहे. ही गीता का सांगितली, हे शास्त्र का सांगितलं, ते थोडंसं पठन करा. सर्व शास्त्र नाही सांगता येणार या थोड्याशा काळामध्ये, परंतु ते कुठेतरी समजून घेण्याचा प्रयत्न करा, ते कुठेतरी आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये अनेक योग आहेत. शास्त्रींनी सांगितल्याप्रमाणे कर्मयोग आहे, अकर्मयोग आहे, विकर्मयोग आहे, विभूती योग आहे, अक्षर ब्रह्मयोग आहे, ज्ञान विज्ञान योग आहे, कर्मसन्यास योग आहे, शेवटी संन्यास योग आहे, पुरुषोत्तम योग आहे. संन्यास प्रत्येक धर्मामध्ये शास्त्रामध्ये आहे. संन्यास म्हणजे कपडेच परिवर्तन करणं असं नव्हे. संन्यास म्हणजे तुम्हाला तुमच्या आहे त्या आचारधर्मातून वेगळं राहणं, तुम्हाला आहे त्या विचारधर्मातून वेगळं होणं, तुम्ही ज्याच्यात आहेत त्याच्यातून 100% अलिप्त होणं, हा संन्यास आहे. आज आपण ग्रस्त धर्मात आहोत. बळेग्रामला महाजनाली मंडळी सांगायला विचारायला लागली, आम्हाला काहीतरी सांगा. देव म्हणतात काय सांगू बाबा, संन्यास धर्म सांगा. देव म्हणतात आहे ते विचारा. तुम्ही काही कशाला विचारता, तुम्ही जे आहात ते तुम्ही महाजन मंडळी आहात, तुमचा जो धर्म आहे तो तुम्ही विचारा. आणि गृहस्थ धर्म देवानी त्यांना सांगितलं, आधी गृहस्थ धर्म पालन करा. आपला गृहस्थ धर्म हा एक सुद्धा धर्म आहे. आपण गृहस्थ धर्मामध्ये काय करतो आहोत याचा थोडासा आचार विचार ठेवा. आमच्याकडच्या मंडळींना तो आचार विचारच राहिलेला नाही असं मला तरी वाटतं. उपदेश तर नक्कीच घेतात, मोठ्या मोठ्या साधू संतांना घरी बोलवतात, दानधर्म करतात, पंक्ती करतात, सगळंच करतात, परंतु स्वतःचा आचार विचार धर्म हा विसरलेले दिसतात. आधी आपला धर्म स्वतःपासून सुरुवात करायची आहे. आमची काही मंडळी चांगदेवला पायी पायी जायची पदयात्रा. सकाळी उठले दुपारपर्यंत चांगदेवला जायचं पदयात्रेत, ओटी उपार करायचा, जेवण करायचं. संध्याकाळी येताना पाय दुखतात बा, पाय खूप दुखून आले, रस्त्यातच बार लागतो, तिथेही घुसायचं. संध्याकाळी झोपच लागत नाही त्याच्याशिवाय. मग हा आपला आचार धर्म आहे का? हा आपला विचार आहे का? देवधर्मही करायचा आणि इकडे हेही उद्योग करायचे. कसा तुम्हाला जवळ घेईल, कसा तुम्हाला तुमच्या परिवारामध्ये टिकवून ठेवेल? नाही टिकवणार, नाही जवळ घेणार. ती शुद्धता अत्यंत गरजेची आहे. ती शुद्धता ही अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्म्याने शिकवलेली आहे की तू ज्याच्यामध्ये आहे ते तुला विसरायचं आहे. भीष्म पितामह तुझे आजोबा नाहीत, गुरु द्रोण तुझे गुरु नाहीत, कृपाचार्य तुझे धर्मगुरू नाहीत, दुर्योधन तुझा भाऊ नाही, शल्य तुझा मामा नाही, ही कोणीही नाही तुझं. जे आहे ते शत्रू आहेत. ते आचाराचे शत्रू आहेत, विचाराचे शत्रू आहेत, समाजाचे शत्रू आहेत. यांना संपवायचं आहे तुला. ते संपवण्यासाठी हे हातात गांडीव तुला उचलायचं आहे, यांच्यावर प्रहार करायचा आहे आणि यांना या समाज व्यवस्थेतून बाजूला करायचं आहे. हे त्याच्या मनामध्ये पटवावं लागलं, बिंबवावं लागलं. हे जर बिंबवल्या गेलं नसतं, पटवल्या गेलं नसतं तर अर्जुनाचा बाण भीष्म पितामहापर्यंत पोहोचला नसता. अर्जुनाचा बाण स्वतःच्या भावापर्यंत, कर्णापर्यंत पोहोचला नसता. हा अर्जुनाचा बाण त्या द्रोणाचार्यापर्यंत पोहोचला नसता, कारण त्याच्या मनालाच ते पटलं नसतं. जोपर्यंत मनाला ते पटत नाही तोपर्यंत ती क्रिया तो पूर्ण करू शकत नाही. आणि म्हणून अर्जुनाला ते आधी पटवण्याचं काम श्रीकृष्ण परमात्म्यानं केलं की तुला हे काम करायचं आहे. हे काम हे पटवण्यासाठी जे उदयाला आलं ती गीता आहे, जे शास्त्र सांगितलं गेलं ती गीता आहे. ती गीता आपल्या आज समाज मनामध्ये आपल्यापर्यंत किती घरांपर्यंत, किती मनापर्यंत, किती हृदयापर्यंत पोहोचलेली आहे याचा अभ्यास आपण केला पाहिजे. ते शास्त्र आपण आत्मसात केलं पाहिजे. हे करत असताना आपले जे गुरुजन आहेत त्या गुरुजनांवर श्रद्धा ठेवणं अत्यंत गरजेची आहे. त्यांनी सांगितलेल्या शास्त्रावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. ते शास्त्र आत्मसात, प्रपंच आहे मान्य आहे. काही लोक म्हणतात बुवा प्रपंच आहे, शेती आहे, बाडी आहे, नोकरी आहे, धंदा आहे. ठीक आहे, तुम्ही प्रत्येक गोष्टीला वेळ देत असतात. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्टीला वेळ देता, सकाळपासून संध्याकाळपर्यंत देता की नाही देत? सकाळी 15 मिनिट ब्रश आहे, 15 मिनिट आंघोळ आहे, 10-15 मिनिट कपडे बदलायचे आहेत, 4-8 तास नोकरी आहे, शेती आहे, उद्योग आहे, 2-3 तास तुमचं मनोरंजन आहे, 7-8 तास झोप आहे. हा सगळा वेळ सिस्टीमचा तुमच्यामध्ये बांधलेला आहे. त्यामध्ये थोडीशी ही एक सिस्टीम, एक अर्धा तास, 1 तासाचा वेळ त्या शास्त्रासाठी जर आपण दिला, ते ज्ञान आत्मसात करण्यासाठी जर आपण दिला
थोड्या थोड्या कणाने थोड्या थोड्या विचाराने आपण जर ते जमवण्याचा प्रयत्न केला आणि ते जमवत आपण जर त्याचा साठा निर्माण करून ठेवला, ते तर काही विटणारं नाही, ते तर काही खराब होणारं नाही, ते तर काही नासून जाणारं नाही. जगातलं ज्ञान ही अशी वस्तू आहे की ही कधीही न नासणारी आहे. उलट ज्ञान ही अशी वस्तू आहे की आहे त्या खराब गोष्टीला ती नासून टाकणारी गोष्ट आहे. ज्ञानाग्नी दग्ध कर्माणी तमाहू पंडितम बुधा. ज्ञानरूपी अग्नीच तुमच्या वाईट कर्मांना नष्ट करू शकते. म्हणून ज्ञान हे आपण आत्मसात करायचं आहे. गुरुजन आपल्याला ज्ञान देतात, त्या गुरुजनांवर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे आणि तो विश्वास ठेवत असताना त्या भगवंताजवळ कुठेतरी आपल्याला नतमस्तक, कुठेतरी समर्पण, कुठेतरी आपली मानसिक भावना, कारण समर्पणाशिवाय जोपर्यंत समर्पणाची भावना निर्माण होत नाही तोपर्यंत आपण ते स्वीकारू शकत नाही, तोपर्यंत आपल्या हृदयापर्यंत ते पोहोचत नाही, तोपर्यंत आपण ते आत्मसात नाही करू शकत. म्हणून समर्पणाची भावना आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेची आहे. जोपर्यंत तुम्ही समर्पित होत नाही, तुम्ही देवाला नमस्कार जरूर करता, परंतु तो नमस्कार नाही, तो कुठेतरी अहंकार आहे. तो अहंकार त्या नमस्काराला, त्या परमेश्वरापर्यंत नाही जाऊ देणार. म्हणून तुम्हाला समर्पण करायचं आहे. सुरुवातीला माहीम भट्टांनी काया प्रणिपात केला आणि ज्यावेळेस श्रद्धा निर्माण झाली त्यावेळेस साष्टांग दंडवत घातले. म्हणून श्रद्धा ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. श्रद्धेतूनच सर्व गोष्टी, जोपर्यंत श्रद्धा नाही तोपर्यंत तुमची केलेली क्रिया ही त्या परमेश्वरापर्यंत पोहोचत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही आचार आणि विचार जे आपल्या शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत, आपल्या गुरुजनांनी सांगितलेले आहेत, त्यामध्ये आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. हे करत असताना आपल्या जीवनातून कुठेतरी आपल्याला थांबायचं आहे, कुठेतरी आपल्याला स्थिर व्हायचं आहे, कुठेतरी आपल्याला त्यागमय जीवन जगायचं आहे. सोडायचं आहे ना. एवढं मोठं राज्य पांडवांना श्रीकृष्ण परमात्म्याने बहाल केलं महाभारताच्या युद्धानंतर, आणि शेवटी सर्व स्थिर स्थावर झाल्यावर शेवटी सांगितलं सर्व पाचही पांडवांना की हे सोडा, तुम्ही आता हस्तिनापूर सोडा, निघा इथून हिमालयाकडे. निघायचं म्हणजे काय? जीवनाचे 4 भाग केले आहेत: बालाश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम. तुमच्या या गृहस्थाश्रम जीवनातलं तुमचं कार्य संपलं, तुम्हाला वानप्रस्थाश्रमामध्ये जायचंच आहे, तुम्हाला संन्यास धर्माकडे वळायचंच आहे, तुम्हाला सर्वसंग परित्याग करायचाच आहे. या जन्मात करा, नका करू, पुढच्या जन्मात करायचाच आहे, त्याच्या पुढच्या जन्मात करायचाच आहे. परंतु पुढचा जन्म माणसाचाच मिळेल याची शाश्वती नाही, याची गॅरंटी नाही. कर्मवसे तुम्हाला भगवंताने हे चांगलं सुंदर शरीर दिलं आहे, चांगला आहार विहार दिला, चांगलं शास्त्र, चांगल्या घरामध्ये तुम्हाला जन्म दिला, याचं सोनं करून घेण्याची जबाबदारी ही तुमची आहे. एक कवी म्हणतो आहे, शोहरत्न अता करना मौला. मौला म्हणजे सर्वश्रेष्ठ. तो म्हणतो, मला हे प्रतिष्ठा, हा पैसा, हे मला काही नको. शोहरत्न अता करना मौला. हे जे मला दिसतं आहे एवढं सुंदर गडगंज संपत्तीचं हे जे वैभव माझ्या पुढे आहे, हे मला काही नको आहे. जन्नत न अता करना मौला. जो मला तुम्ही स्वर्ग दाखवणार आहात, जो मला तुम्ही स्वर्ग माझ्या डोळ्यासमोर उभा केलेला आहे, मला तो स्वर्ग सुद्धा नको आहे, मला तिथलं सुद्धा सुख नको आहे. शोहरत न अता करना मौला, जन्नत न अता करना मौला, बस इतना अता करना चाहे, दौलत न अता करना मौला. हे सर्व असताना मला शेवट तुला सांगून देतो की मला पैसा, धन काहीही नको आहे. मग मला काय पाहिजे? शम्म है भक्ति की लो पर जब, शम्म है भक्ति की लो पर जब, कुर्बानी मनवा हो, ओठों पर कृष्णा हो, फिर मन में गोविंदा हो, ओठों पर कृष्णा हो, फिर मन में गोविंदा हो. माझ्या भक्तीच्या या हृदयामध्ये, माझ्या भक्तीचा जो उगम झालेला आहे हृदयामध्ये, माझ्या तोंडामध्ये फक्त एकच पाहिजे, फक्त कृष्णाचं आणि गोविंदाचं नाम पाहिजे आहे आणि माझ्या हृदयामध्ये त्याचा वास पाहिजे आहे. ही समर्पणाची भावना जर आपण हृदयामध्ये ठेवली तर निश्चितच तो भगवंत परमात्मा आपल्या जीवनाचं चीज केल्याशिवाय राहणार नाही, आपल्या जीवनाचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. हे भगवद्गीतेचं प्रतिपादन करणारं सर्वात महत्त्वपूर्ण शास्त्र आहे. म्हणून
आजच्या या भगवद्गीतेच्या गीता जयंतीच्या निमित्तानं आज आपण जे जीवनामध्ये आपण काय घेऊन जाणार आहोत, तर आता जयंती हा एक जो भाग आहे थोडंसं आपण म्हणजे आज ती उदयाला आली. आजच्या दिवसामध्ये आपल्या शककर्त्यांनी किंवा कॅलेंडरकर्त्यांनी जो दिवस नमूद करून दिला की आजच्या दिवशी महाभारताचं युद्ध झालं आणि याच दिवशी भगवद्गीता ही सांगितल्या गेली. आता त्यावर बरेच लोक शंका कुशंका आहेत त्याच्यावर सुद्धा, गीता हीच आहे का, भगवंतांनी हेच सांगितलेलं आहे का, हेच शब्द आहेत का, हे श्लोक आहेत का, मग या श्लोकांचं रूपांतर हेच आहे का. आता ऐकणारे 3 माणसं, व्यास, अर्जुन आणि संजय. श्रीकृष्ण सांगत होते, व्यास रायटर करत होता, व्यास लिहित होता. मग सांगत असताना जो लिहित होता व्याससुद्धा हा त्रिकालदर्शी होता. जे जे श्रीकृष्ण बोलत होते ते व्यास लिहून काढत होता. मग ते चुकीचं असेल का? आणि व्यासाने जे लिहिलं तेच आपल्यापर्यंत पोहोचलं. कारण पहिली आधी एकच भाषा होती, संस्कृत भाषा. दुसरी कुठलीही भाषा बोलल्या जात नव्हती, ती देववाणी होती. मग जे लिहिल्या गेलं, जे बोलल्या गेलं, तेच लिहिल्या गेलं, तेच आपल्यापर्यंत पोहोचलं. जर ते कदाचित खोटं असतं तर याच्यामध्ये अनेक परिवर्तनं झाली असती, याच्यामध्ये अनेक भेसळ झाली असती. तुम्ही पहा, बऱ्याच धर्मशास्त्रामध्ये भेसळ आहेत, बायबलमध्ये भेसळ आहे, ज्ञानेश्वरीमध्ये भेसळ आहे, आपल्या चरित्रामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रक्षेप विक्षेप आले. परंतु ती एक प्रमुख वाणी नव्हती. जे शब्द श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखातून निघाले तेच शब्द व्यासाने सुद्धा तेच लिहून काढले. आज जगामध्ये एकमेव अशी एक वाणी आहे की जी श्रीकृष्ण परमात्म्याचे किंवा पूर्ण परब्रह्म परमेश्वराचे ते शब्द आहेत. आणि त्या शब्दावर आपला विश्वास ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून या जगामध्ये भगवंताने जर कोणते शास्त्र धर्मग्रंथ सांगितलेले असतील तर एक सूत्रपाठ आहे आणि एक भगवद्गीता आहे. सूत्रपाठ हाही एक असा ग्रंथ आहे की जो श्री चक्रधर परमात्म्यांनी आपल्या मुखातून सर्व समाज उपयोगासाठी आपल्याला समाजाला सांगितलेलं आहे. आणि एक भगवद्गीता अशी आहे की जी श्रीकृष्ण परमात्म्याने या समाजासाठी, समाजाच्या उपयोगासाठी आपल्यापर्यंत सांगितलेली आहे. आणि म्हणून या 2 शास्त्रांवर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे, या 2 शास्त्रांवर आपल्याला श्रद्धा ठेवायची आहे. सूत्रपाठातला प्रत्येक सूत्र आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करायचा आहे. भगवद्गीतेतला प्रत्येक श्लोक आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. अहो, 2 अवतारांनी आपल्यासाठी काय नाही केलं. श्रीकृष्ण परमात्म्याने आणि श्री चक्रधर परमात्म्याने या जीवांसाठी काय नाही केलं. स्वतःच्या किती हाल अपेष्टा करून घेतल्या. दोघेही राजवैभवी अवतार होते, दोघेही गडगंज संपत्तीचे मालक होते, दोघेही सुखी संपन्न जीवन जगणारे व्यक्ती होते. परंतु दोघांनी सुद्धा तुमच्या आमच्यासाठी काय नाही केलं. एक पत्नी वागवता येत नाही हो, 16,000 पत्नींशी विवाह केला. एका बाईला घरामध्ये ठेवता येत नाही, 16,000 स्त्रियांशी विवाह करून त्यांना आपल्या घरामध्ये ठेवलं आणि त्यांना सुखी संपन्न बनवलं. कमी यातना झाल्या असतील का कृष्णाला? एक सांभाळायला असंख्य यातना आहेत, 16,000 सांभाळायला किती यातना असतील, किती कष्ट पडले असतील, किती त्रास भोगावा लागला असेल. सांगितलं नाही त्यांनी कुणाला बोलून नाही दाखवला, कुणाला व्यथा नाही सांगितली की सत्यभामा अशी करते, कुणाला व्यथा नाही सांगितली की रुक्मिणी अशी करते. होत्या ना, दोघींमध्येही भांडणं होते, नव्हते का भांडणं? होते भांडणं. साध्या पारिजातकाच्या झाडावरून भांडणं होते, तर मधले भांडणं किती असतील आणि काय असतील याचा अंदाज नाही आपण करू शकत. परंतु ते दोन्ही भांडणं श्रीकृष्ण परमात्म्यानं चव्हाट्यावर नाही येऊ दिले, बाहेर नाही येऊ दिले, घटस्फोटापर्यंत नाही पोहोचू दिले, वागून घेतलं. 16,000 स्त्रियांना वागून घेतलं. श्री चक्रधर प्रभूंनी सुद्धा आपल्यासाठी काय नाही केलं. दऱ्या दरकुट्यामध्ये फिरले, एवढं राजवैभव सोडलं, या संपूर्ण महाराष्ट्राच्या गल्ल्यामध्ये गेले, दऱ्या दरकुट्यामध्ये गेले, जनसामान्यांपर्यंत पोहोचले, तळागाळापर्यंत पोहोचले, चातुर्वर्णापर्यंत पोहोचले आणि आपल्याला ते शास्त्र पटवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या वर्णव्यवस्थेच्या विरोधामध्ये आपल्याला वागून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आत्मोद्धाराचा जो मार्ग आहे हा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की तुमच्या आत्म्याचा उद्धार याने होणार आहे, त्या कर्मकांडाने होणार नाही. मग हे पटवत असताना त्या अवतारांना किती त्रास झाला याचा तुम्ही कधी अंदाज केलात का? कशासाठी केला? आपल्या जीवांसाठी.
या परिवाराला एकत्रित ठेवण्यासाठी, या परिवाराला सांभाळण्यासाठी, या परिवाराचं संगोपन करण्यासाठी, या परिवारावर माया करण्यासाठी, या परिवारावर प्रेम करण्यासाठी. बाबा आम्ही तुमचं चिंतन करतो, तुम्ही कुणाचं चिंतन करता? म्हणजे मी या सगळ्या जीवांचं चिंतन करतो. सगळ्या जीवाची चिंता आहे मला. या प्रत्येक जीव माझ्या हृदयामध्ये येतो की यांचं कसं होईल, काय होईल, यांचं मला काय करायचं आहे, यांचा उद्धार करायचा आहे, यांना या पुनर्जन्माच्या फेऱ्यातून चुकवायचं आहे. चक्रधर प्रभूंच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांच्या परिवारामध्ये भांडणं व्हायचे ना, होत नव्हते असं काही नाही. ते भांडणं त्यांनी मिटवण्याचा प्रयत्न केला, समजवण्याचा प्रयत्न केला. कधी रागातून समजवलं, कधी प्रेमातून समजवलं. बाईसासारख्या तमिष्ट व्यक्तीला सुद्धा त्यांनी प्राधान्य दिलं की नाही, बाईसाच्या पुढे मला सुद्धा नाही बोलायचं, तुम्ही सुद्धा बोलू नका, अजिबात आवाज नाही काढायचा. कारण माहीत होतं देवाला की माझ्यावर जो प्रेम करतो तिच्यावर बाईसा कधीच चिडत नाही, आणि म्हणून तिला प्राधान्य दिलं. लखुबाईसाचं भट्टोबासाचं भांडण झालं तर ते सुद्धा त्यांनी आपसात मिटवण्याचा प्रयत्न केला. कधी लखुबाईसाने भट्टोबासाचे वर्म काढले, त्याला सुद्धा शिक्षा पण करण्याचा प्रयत्न केला. परिवाराला सांभाळायचं आहे तर एकमेकाच्या भांडणाला समजून घ्यायचं आहे, परिवाराला एकत्रित ठेवायचं आहे, तर तुमचे भांडणं तुमच्या घरामध्ये मिटवायचे आहेत. ही भांडणं श्रीकृष्ण परमात्म्याने सुद्धा त्यांच्या घरामध्ये मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु कौरवाने, दुर्योधनाने श्रीकृष्णाला संपवण्याचा मार्ग उपस्थित केला, त्याला संपवण्याचा मार्ग उपस्थित केला की जे आपल्याला मिटवायला आले त्यांनाच आपण संपवून टाकू. शेवटी त्यांना शस्त्रास्त्र उपसावं लागलं आणि ही समाजव्यवस्था बदलवण्यासाठी त्यांना उभं राहावं लागलं. ही समाजव्यवस्था बदलवताना त्यांनाही खूप यातना झाल्या नाही असं नाही. त्यांना वाटलं का की यांना मारायचं आहे, त्यांना वाटलं का हे संपवायचं आहे, हा नरसंहार घडायचा आहे. असं म्हणतात की ज्या वेळेस दिवसभर युद्ध चालायचं, दिवसभराच्या युद्धातून ज्यावेळेस तो रक्ताचा, प्रेतांचा खच पडलेला असायचा, त्यावेळेस ते रक्त प्रेत ओढत असताना संपूर्ण जमीन जी होती अशी दलदलीत होत होती. असे पाय रुतायचे, जसा पाऊस पडल्यावर पाय रुततात तसे त्या त्या माणसाच्या रक्तामधून ते पाय तिथं रुतायचे. किती नरसंहार झाला असेल, किती भयंकर परिस्थिती असेल. आपल्याला ऐकून, पाहून, वाचून सुद्धा आपल्या अंगावर शहारे काटे उभे राहतात. तो काळ कसा असेल. म्हणून त्याला कुरुक्षेत्र असं म्हटलेलं आहे. आणि शेवटी त्या कुरुक्षेत्रावर ती भूमी शांत करण्यासाठी, ती भूमी स्थिर करण्यासाठी, त्या भूमीला सात्विक करण्यासाठी त्या ठिकाणी राजसूय अश्वमेध यज्ञाचं त्या ठिकाणी आयोजन केलं. असंख्य लाखो लोकांना त्या ठिकाणी अन्नदान केलं. जे अन्नदान तुम्ही सांगवीकर मंडळी या ठिकाणी करत असतात. अन्नदानातूनच आपली सात्विकता निर्माण होणारी आहे, अन्नदानातूनच आपला अधिकार निर्माण होणार आहे, अन्नदानातूनच आपली संपूर्ण परिस्थितीही बदलणारी आहे. म्हणून अन्नदान हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि ते अन्नदान त्या भूमीवर, त्या कुरुक्षेत्रावर श्रीकृष्ण परमात्म्याने शेवटी करून घेतलेलं आहे. अन्नदानाला सर्वच शास्त्रांनी प्राधान्य दिलेलं आहे. अन्नदानाला श्री चक्रधर प्रभूंनी तर एक अधिकाराचं प्रमुख सूत्र सांगितलं की अन्नदानाशिवाय तुमचा अधिकारच बांधला जाणार नाही. अन्नदानातूनच तुमचा ज्ञानाचा अधिकार, प्रेमाचा अधिकार आहे. तुम्हाला ज्ञान मिळवायचं का प्रेम मिळवायचं हे अन्नदानावर अवलंबून आहे. तुमची मानसिकता जशी असेल तसं तुमचं अन्नदान तयार होईल. म्हणूनच त्याच्यासाठी स्वतंत्र एक क्रियापाक भाग सुद्धा एक आपल्या शास्त्रकारांनी वेगळा सांगितलं की कुठल्या पात्री, कुठल्या काळामध्ये, कुठल्या स्थानामध्ये कशा पद्धतीचं अन्नदान करायचं आहे. एक स्वतंत्र त्याचा अभ्यास आहे. तो अभ्यास आपल्याला करायचा आहे. तो अभ्यास आपल्या जीवनामध्ये उतरवायचा आहे. की नाही तर मग आम्हाला खायची इच्छा नाही, शुगर झालेली आहे आणि तुम्ही म्हणता नाही दरावा खाच, तुम्ही आग्रहपूर्वक वाढता. अरे शुगर आहे ना, मरून जाईल ना, वाढून जाईल ना त्याची शुगर. नाही, त्याला जे लागतं तेच द्या तुम्ही खायला, त्याला जे आवडतं ते खायला द्या. आता आम्हाला ते अनुभव येतात. आम्ही दशक्रिया घ्यायला गेलो ना, सरळ म्हणतात बाबा त्यांना तिलाही आवडत होतं. अरे त्यांना आवडत होतं पण आम्हाला आवडत नाही ना. म्हणजे त्यांना आवडत होतं ते आम्ही खायचं, ते तर गेले ना. म्हणजे त्यांना आवडणारी वस्तू आम्ही खाल्ली म्हणजे त्यांचा उद्धार होणार आहे का? ही किती अज्ञानपणा तुमच्यामध्ये आहे. हे अज्ञानपणा आधी काढा की दशक्रिया ही काय भानगड आहे, दशक्रिया कशासाठी आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शास्त्रातून शिकायच्या आहे. ते शास्त्र, ते ज्ञान आपल्या अधिकारवाणीतून आपले गुरुजन आपल्याला सांगायला उपस्थित असतात. खरं म्हणजे आता सांगवीकरांना हे वेगळं सांगण्याची गरज नाही असं मला वाटतं. कारण आमच्या बाबांनी इतके प्रयत्न केले इतक्या वर्षामध्ये, आणि त्या प्रयत्नाचं फळ, माणसं कमी असतील तो भाग अलक्षित आहे,
परंतु जे आहेत ते मजबूत आहेत, जे आहेत ते धर्मावर दृढ आहेत, जे आहेत ते धर्माशी बांधील आहेत, जे आहेत ते धर्मावर प्रेम करणारे आहेत. धर्मावर सुद्धा प्रेम करणारी माणसं शिल्लक नाहीत बरं. आता आमच्या गावामध्ये 5,000 लोक उपदेशी आहेत. मी म्हणजे निंदा करतो अशातला भाग नाही. किती उपदेशी आमच्या गावामध्ये? 5,000 लोक उपदेशी आहेत. कुठल्याही जयंतीला 50 लोक हजर नसतात. किती % झाले? 1%. कुठल्याही जयंतीला 50 लोक हजर नसतात. हे प्रेम आहे का मग त्या धर्मावरचं? ही आत्मीयता आहे का त्या परिवारावरची? मग या मंडळींना कुठल्याच साधूने, कुठल्याच मानभावाने काहीच सांगितलं नसेल का? कुठल्याच गुरुजनांनी यांना काही उपदेश केलाच नसेल का? केला असेल ना, परंतु तो त्यांच्या पचनीच पडलेला नाही, तो त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचला नाही. ते शास्त्र, ते ज्ञान, तो विचार बाबाजींनी तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवला आहे. तुम्हाला ते पचनी पाडलेलं आहे, तुमच्यापर्यंत ते उमटलेलं आहे. आणि म्हणून जे आहेत ते कमी का असत ना, परंतु ते मजबूत आहेत, ते धर्माला धरून आहेत, ते धर्माशी निगडीत आहेत, धर्मावर प्रेम करणारे आहेत, या परिवारावर माया करणारे आहेत, या शास्त्रावर विश्वास ठेवणारे आहेत. आणि तो विश्वास, ते शास्त्र आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन परिवर्तन करण्याची क्षमता ठेवतं. ते ज्ञान आपल्या जीवनाला एक वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न ठेवतं. आणि म्हणून ती कलाटणी या शास्त्राने तुमच्या जीवनामध्ये दिलेली आहे, केलेली आहे. आणि तुमचा आत्मोद्धार नक्कीच तुम्ही करून घेणार आहात. गुरुजनांची साक्ष आहे, तुमचा देवाधर्मावर विश्वास आहे, त्या परिवारावर विश्वास आहे, त्या ज्ञानावर विश्वास आहे. नक्कीच तुमचा आत्मोद्धार तुम्ही करून घेणार आहे. ती पहिली पायरी तुम्ही चढलेले आहात. अशा अनंत पायऱ्या तुम्हाला चढत चढत तुम्हाला कैवल्यगड हा गाठायचा आहे. तो कैवल्य गाठत असताना रस्त्यामध्ये जे जे आमिष येतील, जे जे प्रलोभनं येतील, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला या धर्मापासून अलिप्त करण्याचा प्रयत्न करायला अडसर ठरतील, त्या आपल्या बुद्धिप्रयत्नाने आपल्याला दूर करायच्या आहेत. आणि आपण हा आपला जो अतूट विश्वास आहे, तो अतूट विश्वास त्या भगवंतापर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे. तो विश्वास हा तुमचा आत्मोद्धार करून घेतील, यात शंका नाही. तुम्ही सर्व सांगवीकर मंडळी या सप्ताहाच्या निमित्ताने जे एकत्रित येत असतात, त्यानिमित्ताने अन्नदान करता. तुम्ही स्वतःची चांगली व्यवस्था करून ठेवली, आपली व्यवस्थित मंदिर आपलं पद्धतशीर, कुठे मंडप टाकण्याची गरज नाही, कुठे कुणाला हे करणार, जे आहे तो सर्व परिवार तुम्ही एकत्रित थांबू शकता. एवढं सर्व तुम्ही चांगलं सिस्टीम करून ठेवलेली आहे. फक्त जबाबदारी एकच आहे, जरा पुरुष वर्गांची थोडंसं त्यांच्यामध्ये थोडी जागृती जर केली तर इतकी जरी संख्या दिसली तरी बरं वाटेल का नाही? महिलांची संख्या बऱ्यापैकी असते, पुरुष वर्गांची संख्या थोडंसं रोडावलेली असते. त्यांनी जर प्रयत्न केला तर नक्कीच त्यांच्या इतकी संख्या, कारण तुम्हाला कसं वाटतं आहे आपला एक प्रतिनिधी, मग काय जाऊ द्या, काय आपण जायलाच पाहिजे का? पण तसं नाही. त्यांचा उद्धार ते करणार आहेत, तुमचा उद्धार तुम्ही करणार आहात. बाया आल्या म्हणजे आपण आलोच असं नाही आहे. कदाचित दानधर्मासाठी ठीक आहे, त्यांच्या दानधर्मामध्ये तुमचा दानधर्म येऊन जात असेल, परंतु उद्धारासाठी नाही होणार. ते तुमचा उद्धार तुम्हाला करायचा आहे. आणि म्हणून पुरुष वर्गांसाठी एक महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे की तुम्ही जर बहुसंख्येनं घरामधून एक जरी व्यक्ती आला तरी थोडंसं या मंदिराच्या दृष्टीनं, तुमच्या आत्मोद्धाराच्या दृष्टीनं, खाजगीत तर तुम्ही भेटत असाल, बोलत असाल, बाबा तुम्हाला सांगत असतील, परंतु सार्वजनिक ठिकाणी हा एक मंगल काळ आहे, हा एक सोहळा आहे. मंगल काळामध्ये, सोहळ्यामध्ये कुणाच्या मुखातून कुठलं शास्त्र तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल आणि अशा या विलक्षण गोष्टीमध्ये तुमचा एक अधिकार कुठला बांधला जाईल हे त्या भगवंतालाच माहीत. आणि म्हणून तो अधिकार बांधून घेण्यासाठी तुम्ही जर उपस्थित राहिलात तर बरं होईल. आणि त्यालाही एक रूप येईल. या कोरोना काळातही तुम्ही हा एक उपक्रम या ठिकाणी राबवलात, एकत्रित सर्व मंडळी जमवली आणि आपलं जे सातत्य आहे हे सातत्य टिकवण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल सर्व सांगवीकरांना मी धन्यवाद देतो. आणि बाबाजींनीसुद्धा त्यांच्या मागे व्याप आहे, सर्व आहे, परंतु तरीसुद्धा तुमच्यासाठी ते प्रयत्न करत राहतील. बाबाजींना उदंड आयुष्यासाठी, निकोप आयुष्यासाठी बाबाजींना मी एक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मला एक तोडक्या मोडक्या माणसाला तुम्ही या ठिकाणी मला आमंत्रित केलं. खरं म्हणजे तुम्हाला पंथातली एक चांगले अधिकरणं तुमच्यापर्यंत येऊन जातात, सांगतात, तुम्हाला मार्गदर्शन करतात, तुम्ही शास्त्र तुमच्यापर्यंत पोहोचवतात.
ते शास्त्र तुम्ही अधिकारवाणीतून तुम्ही ऐकतात, तुमच्या हृदयामध्ये ते ठेवता. माझ्यासारख्याला तुम्ही आमंत्रित केलं. खरं म्हणजे माझी ते बाबाजींचा प्रेम किंवा आमचं एक आहे म्हणून आम्ही, नाही तर मी शक्य तुम्ही आता कमी करून टाकलं की नको आता आपणही निवृत्त व्हावं. आहे आमची भरपूर मंडळी सांगणारी आहे, बोलणारी आहे. परंतु चला ठीक आहे, प्रेम आहे म्हणून प्रेमासाठी एकत्रित यायचं आहे. काही चुकलं असल्यास, काही अनाधिकारानं बोललो असल्यास आपण सर्वजण उदारांतकरणाले मला माफ कराल अशी मी या ठिकाणी एक मानसिकता ठेवतो. आणि तुमच्यापर्यंत जे काही पोहोचवण्याचा प्रयत्न केला गीता जयंतीच्या निमित्तानं, या दत्त जयंती सप्ताहाच्या निमित्तानं, खरं म्हणजे दत्तात्रेय प्रभू हा एक चिरायू अमोघदर्शिनी अवतार आहे. आणि ह्या चिरायू अमोघदर्शिनी अवताराचं महात्म्य हे सांगायलाच नको. कारण तुमची आमची श्रद्धा असेल, भावना असेल, भक्ती असेल, नक्कीच दत्तात्रेय प्रभू या ठिकाणी येऊन दर्शन आपल्याला देतील. परंतु ती श्रद्धा, ती भावना मला नाही वाटत आपण काही विश्वनाथ व्यास बाळापूरकर नाही आहे की आपल्या दत्तात्रेय प्रभू आपल्यापर्यंत पोहोचतील. परंतु आपण ती इच्छा ठेवायची, आपण ती मानसिकता ठेवायची की आपल्याला त्या दत्तात्रेय प्रभूंनी भेट द्यावी. एकदा भेट दिली, काहीही करायची गरज नाही, आपल्याला कुठला आचारधर्म करायची गरज नाही, कुठला काहीही पालन करण्याची गरज नाही. तात्काळ आपला उद्धार आहे. आणि जर एवढं शॉर्टकट जरी आपण त्याची आराधना केली आणि म्हटलं की काही कर बाबा पण तू मला दर्शन दे एकदा, एवढी आग्रह पाहिजे. आग्रह असला तर देव प्रेमसुद्धा देतात. आग्रह ठेवायचा, आपण तो आग्रह पाळायचा आणि दत्तात्रेय प्रभूला आपल्या जीवनात एकदा बोलवण्याचा प्रयत्न करा. हे या दत्त जयंती सप्ताहाच्या निमित्तानं या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द मी संपवतो. श्री दत्तात्रेय महाराज की